राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल आणि परवा एक निर्णय घेतला, तो म्हणजे राज्यातील प्राथमिक शाळा ज्या आहेत त्यांच्या पहिलीचा जो वर्ग आहे सुरुवातीचा, त्या वर्गाला CBSE पॅटर्नमधून शिकवलं जाईल आणि तसा निर्णय राज्य सरकारने आता घेतला आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक काय आहेत, याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं ते आपण जाणून घेऊयात। सर, मला सांगा, CBSEचा निर्णय जो झालेला आहे तो कसा वाटतो तुम्हाला? नक्कीच शासनानं जो हा CBSE पॅटर्नचा निर्णय घेतलेला आहे तो खूप स्वागतार्ह आहे। कारण आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अगदी गरीब घरातील विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिकतात आणि आपण जर आज स्पर्धा परीक्षेचा किंवा स्पर्धेच्या युगाचा विचार केला तर केंद्र लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल, यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी कुठेतरी कमी असल्याचं जाणवतो। कारण आपला महाराष्ट्राचा जो अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न आहे आणि CBSE जो पॅटर्न आहे यामध्ये खूप तफावत आहे। शासनानं हा जो निर्णय घेतला आहे खूप छान आहे, स्वागतार्ह आहे, परंतु त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अद्यापर्यंत आपल्याकडे सुरू झालेला नाही। तर तो आमच्या बऱ्याच शिक्षकांचं असं म्हणणं आहे की पॅटर्न जरी CBSE असेल तरी त्याची जी मेथड आहे ती विद्यार्थ्यांना समजेल किंवा स्थानिक आपल्या भाषेनुसार त्याची मेथड असावी, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्या येतनुसार फायदा होईल। आमच्याकडे तांड्यावरील वस्तीवरील बरेच विद्यार्थी असतात आणि एकदम जर त्यांना हा जर पॅटर्न आपण इंग्रजी माध्यमातून दिला तर तो थोडा त्यांना समजायला अवघड जाईल। परंतु आमचे सर्व शिक्षक हे आज मराठी शाळेतील जिल्हा परिषदेतील हे उच्च शिक्षित आहेत आणि या अभ्यासक्रमाला आम्ही नक्कीच सामोरे जाऊ आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा नक्कीच गळी उतरू अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। म्हणजे तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता? नक्कीच या निर्णयाचं आम्ही सर्व शिक्षक स्वागत करतो आणि हा गोरगरिबांच्या विद्यार्थ्यासाठी नक्कीच फायदेशीर असा हा अभ्यासक्रम आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे CBSE म्हणजे नेमकं काय, CBSE आणि आपला जी रेग्युलरचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काय बदल असतो हे पण आपण जाणून घेणार आहोत। सर, तुम्ही CBSE शिकवताय, तुमचे क्लासेस आहेत, तुम्ही वेगवेगळ्या शाळेतून पण शिकवलं आहे, नेमकं CBSE आणि जनरल अभ्यासक्रमामध्ये काय फरक आहे? सर, CBSEमध्ये जे आहे ते एकदम डेप लेवल असते, जे विद्यार्थ्यांना जे आज जी नॅशनल लेवलचे एक्झाम होतात सर, नीट, JEE, यामध्ये पूर्ण विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे सर। CBSE म्हणजे पुढचा स्टेप झाला सर, फाउंडेशनपासूनच लेकरं आता तयार होतील सर, म्हणजे मुलांना भरपूर फायदा होईल सर। फायदा होईल भरपूर, म्हणजे आता हे राज्य सरकारचा जो निर्णय आहे तो एकंदरीत लेकरांच्या भविष्यासाठी चांगला आहे असं म्हणायचं? खूप चांगला आहे, खूप चांगला आहे। म्हणजे येणाऱ्या स्पर्धेचा जी काळ आहे त्यासाठी खूप चांगला निर्णय आहे सर। त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे थोड्याशा अडचणी येतील नवीन, पण लेकरांसाठी खूप चांगला निर्णय आहे सर। आता काही धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शाळेमधून CBSE शिकवलं जातं, मग ते आणि हे कसं, हे सेमच आहे का, काय फरक आहे त्याच्यामध्ये? नाही सर, आता सगळा हाच होईल करिक्युलम, फक्त थोडासा नवीन करण्यामध्ये थोडासा एखादा वर्ष अडचण येईल सर, टीचर्सला वगैरे समजण्यात वगैरे, पण हे निर्णय नक्कीच चांगला आहे सर। सायन्स असेल, मॅथ असेल, ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे आता, म्हणजे येणाऱ्या ह्याच्यामध्ये जी जनरलचा अभ्यासक्रम आहे आणि येणाऱ्या CBSE पॅटर्नमध्ये काय डिफरन्स असू शकतो? सर, यामध्ये डिफरन्स असा असेल की NCERTमध्ये 8, 9, 10 हा 11, 12चा पूर्ण पाया आहे सर। त्यामुळे आत्ताच मुलांना लहानपणी समजेल की बाबा काय आहेत NCERT, त्यामुळे यांना भरपूर फायदा होईल सर। म्हणजे हे फायदेशीर आहे? बिलकुल सर। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये यापूर्वी 2-3 वर्षापूर्वी सेमी इंग्लिश असं या पद्धतीचं शिक्षण देण्याचं जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरुवात केलं होतं, पण ते काही कारणास्तव, जसं की शाळेमध्ये शिक्षक नसायचे इंग्लिशमधून शिकवणारे, त्याच्यासाठी ते बंद झालं होतं। तर आता मला सांगा, हे CBSEचं शिकवण्यासाठी शिक्षकाला कसं जमणार आहे? आता तुम्ही प्राथमिकला आहात, प्रथमतः दादासाहेब भुसे यांचं आम्ही प्राथमिक शिक्षक या नात्यानं आम्ही त्यांचं स्वागत करतो। वास्तविक पाहता आपली जिल्हा परिषदेची मुलं आणि इतर मुलं याच्यामध्ये फार तफावत आहे। थोडीशी तफावत काय आहे, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, कमी नाही। फक्त अभ्यासक्रम एक होणं गरजेचं होतं, सगळ्यांचा अभ्यासक्रम एक होणं गरजेचं होतं। काही उच्च भ्रू लोकांच्या मुलांच्या शाळा वेगळ्या आणि गरिबांच्या शाळा वेगळ्या असं थोडंसं वातावरण निर्माण झालेलं होतं। हे वातावरण कुठेतरी कमी होईल आणि सगळ्यांना सारखा अभ्यासक्रम मिळेल। तसेच
तुम्ही जे म्हणालात सेमी इंग्लिशचा विषय जो होता, सेमी इंग्लिशचा विषय जो होता तोच फक्त ट्रान्सलेट पद्धत होती, त्याच्यामध्ये काही नव्हतं. आणि विशेष म्हणजे तोही अभ्यासक्रम चालूच होता. त्या काही अडचणीमुळं, काही कुणाच्या वेगवेगळ्या मतभेदामुळं ते अभ्यासक्रम बंद पडला. परंतु तोही चांगलाच होता अभ्यासक्रम. शिक्षकांनी त्याच ताकदीनं तो अभ्यासक्रम घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. तसेच हाही अभ्यासक्रम CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम त्याही पद्धतीनं शिक्षकांचं प्रशिक्षण होईल, प्रशिक्षित होतील शिक्षक. त्या गोष्टीला सामोरं जायचंच आहे आम्हाला. ह्या शाळा आम्हाला टिकवायच्या आहे. म्हणजे आता तुम्हाला काय ट्रेनिंग दिलं जाईल का? ट्रेनिंग दिलं जाणार आणि त्या पद्धतीनं हे होणार आहे. परंतु याच्यामध्ये अशी गोष्ट आहे, CBSE पॅटर्नचं पॅटर्न येतोय तो, मग तो 1ली ते 5वीपर्यंत मातृभाषेमधून शिक्षण द्यावं असंही तज्ज्ञांचं मत आहे. आणि भाषा मॅटर करत नाही, अभ्यासक्रम काय देतोय आपण त्यांना हे मॅटर करतं. अच्छा. आणि वास्तविक पाहता 2000 साली रामकृष्ण मोरे साहेबांनी इयत्ता 1लीपासून इंग्रजी लागू केलं जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये. तो स्वागतार्ह निर्णय, क्रांतिकारी निर्णय होता. त्याही निर्णयाला काहींनी विरोध केला होता, परंतु तो क्रांतिकारी निर्णय ठरला. आणि हाही क्रांतिकारी निर्णय असेल, परंतु त्यासाठी जी तयारी करायला पाहिजे होती, बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 आणि 1ली आणि 2री असा पहिला टप्पा आहे. पुन्हा 3री, 4थी, 5वी असा एक टप्पा आहे. 6वी, 7वी, 8वी असा एक टप्पा आहे. 9वी, 10वी, 11वी, 12वी असा एक टप्पा आहे. आणि त्याच्या अगोदर बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3मध्ये हा अभ्यासक्रम व्हायला पाहिजे होता अगोदर. मग आता हे 1लीला सुरुवात करतायत ना, मग आता 1लीपासून पुढं चालणार आहे नॅचरली, जसं आपलं जनरल शिक्षण असतं तसं त्याच पद्धतीने होणार ना? त्याच पद्धतीनं होणार. परंतु बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 ह्याच्यामध्ये सुद्धा तो अभ्यासक्रम आणणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने त्या वाटिका चालायला पाहिजे. अच्छा. त्या वर्गांमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना ते झालं पाहिजे. त्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम आले पाहिजेत त्याचे सुद्धा. हाँ, सर क्या लगता है आपको, आप CBSE से पढ़ाते हो बच्चों को, क्या लगता है ये जो निर्णय है? बिल्कुल, जैसे डिसीजन लिया है तो ऑब्वियसली ये हेल्पफुल होगा. और फाउंडेशन, जैसे सबसे इम्पोर्टेंट है फाउंडेशन बच्चों का बनना. अच्छा. और CBSE के एज़ कम्पेयर टू स्टेट, CBSE के बच्चों का फाउंडेशन ज़्यादा अच्छा होता है. अगर आप रिज़ल्ट देखोगे नीट का, JEE का, तो हर साल कम्पेरेटिवली स्टेट के स्पेसिफिक रिजल्ट से अच्छा रिजल्ट आपका CBSE का आता है. अच्छा. तो फाउंडेशन स्ट्रॉन्ग हो जाएगा. 9th 11th का फाउंडेशन है, जैसे सर ने बताया. 10th है, 12th का फाउंडेशन. तो कहीं ना कहीं स्टार्टिंग से अगर बच्चा CBSE में पढ़ता है तो कहीं ना कहीं उसका रिजल्ट अच्छा आएगा फॉर श्योर. और एक कम्युनिकेशन भी अच्छा होगा. जैसे सर ने बताया कि मातृभाषा में बच्चा सीखेगा, तो 5th तक मातृभाषा हो तो अच्छी बात है. आगे जैसे उसका इंग्लिश कम्युनिकेशन भी अच्छा हो, आगे वो रिप्रेजेंट करे एक नेशनल लेवल पे, तो ये एक मतलब ऐसा हो जाएगा 1 नेशन 1 स्कूल की तरह CBSE प्लॅटफॉर्म. तो ये काफ़ी अच्छा डिसिजन है. अच्छा है. बिल्कुल बिल्कुल. सर मला एक सांगा, तुम्ही जिल्हा परिषदेला शिकवताय बरोबर. हां, हो. आणि आता हे तुम्हाला आव्हान वाटते तुम्हाला हे म्हणजे CBSEचं? नाही नाही, आव्हान नाही. याच्या अगोदर देखील आता आमच्या सहकारी मित्रांनी जसं सांगितलं की माजी शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे साहेबांनी ज्याप्रमाणे इयत्ता 1लीला इंग्रजी लागू करायचा ज्यावेळेस निर्णय घेतला होता, त्यावेळेस देखील आम्हा शिक्षकांना असं वाटलं होतं की बाबा त्यावेळेस 5वीपासून इंग्रजी होतं आणि डायरेक्ट 1लीपासून इंग्रजी लेकरांना जमेल की नाही, ग्रामीण भागातली मुलं आहेत. परंतु थोड्याशा विरोधानंतर शिक्षकांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षक प्रशिक्षित झाले आणि त्याचा परिणाम आज आपण बघतोय की इयत्ता 1लीची मुलं चांगल्या प्रकारे इंग्रजीमध्ये संवाद करतायत, वाचन करतायत, लेखन करतायत. म्हणजे त्या निर्णयाचा देखील फायदाच होता. हा देखील निर्णय असाच ऐतिहासिक होणार आहे. कारण आपण बघतोय की ग्रामीण भागातील शिक्षण घेणारी मुले म्हणजे कष्टकऱ्याची, गोरगरिबांची मुलं आहेत. पैशाच्या अभावी शहरांमध्ये जर 20-25 शाळा असतील, त्यातल्या 4-5 शाळा या CBSE पॅटर्नच्या असतात. त्यांचं फी स्ट्रक्चर मोठं असतं. तिथंही गोरगरिबांची मुलं जाऊ शकत नाहीत पैशाच्या अभावी. पण तेच जर मोफत आपल्या ग्रामीण भागामध्ये जर हे CBSEचं पॅटर्नचं शिक्षण जर मिळालं, आता बेसिकता काय आहे, आपल्या स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाचं 1लीचं पाठ्यपुस्तक आणि CBSE बोर्डाच्या 1लीच्या पाठ्यक्रमाचं पुस्तक जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप तफावत असलेली दिसून येते. कशा प्रकारे तफावत आहे तर CBSEच्या अभ्यासक्रमाचं जे पाठ्यपुस्तक आहे ते खूप विश्लेषणात्मक आहे. अच्छा. त्याच्यामध्ये समजा एखादा विस्तृत पाठ्यक्रम आहे त्याचा, ज्याच्यामुळं विद्यार्थ्याचा पाया हा 1लीमध्येच खूप चांगला मजबूत होईल आणि नंतर त्याचा 2री, 3री, 4थी नंतर त्याचा फायदाच होईल. आणि माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की टप्प्याटप्प्याने आम्ही हा अभ्यासक्रम 10वी 12वीपर्यंत लागू करणार आहेत
तर त्याचं निश्चित स्वागत करणं आवश्यक आहे म्हणजे स्वागतच आहे. आणि आम्ही त्यासाठी सक्षम आहोत. आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत. एक बोलता बोलायचं तर यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना थोड्याशा अडचणी आहेत. दादा भुसे साहेबांनी त्याच्यावरती जर तो निर्णय जर घेतला, 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा निर्णय आहे, GR आहे, त्या GRमध्ये अशी संच मान्यतेची अट आहे. विद्यार्थी पटांची अट जी होती, पहिली जी अट होती 6वी 7वी 8वीला 36ची अट होती. 36 पट असेल, 36च्या पुढे असेल तर 3 शिक्षक मान्य असतात. अच्छा. आता काय केलं आहे, आता 61 विद्यार्थी संख्या असेल तरच 3 शिक्षक मान्य. आणि मग हा निर्णय अचानक येऊ घातला. वास्तविक पाहता पटसंख्या कमी होत आहे, वाढणार नाही कुठे, परंतु हा निर्णयानं हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मग 6वी 7वी 8वीला 2च शिक्षक असतील तर 8वीचे मुलं कशी राहतील आपल्याकडे? बरोबर. त्यांना तिथे शिक्षण मिळणार नाही. 8वीपर्यंत शिक्षण त्यांचं हक्काचं आहे, हक्कानं त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे तो. हा निर्णय कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. संच मान्यतेचे निकष बदलणं गरजेचं आहे. तो GRच महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अडथळ्याचा ठरणार आहे आणि शिक्षकांची पदं अतिरिक्त ठरणार आहेत. आम्ही निश्चितच त्यामध्ये बदल करू. आम्ही शिक्षक त्या पद्धतीनं ताकदीनं काम करतो आहे. अनेक गोष्टी आहेत आमच्या पाठीमागं, अनेक अतिरिक्त कामं आहेत, त्याच्यामधूनही आम्ही काम करतो आहे. परंतु अतिरिक्त कामं पण कमी होत आहेत, ही एक पॉझिटिव्ह बाब आहे. त्यामुळं या निर्णयाचा शासनानं गांभीर्याने विचार करावा आणि तो निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो. एकंदरीतच हा जो CBSE लागू करण्याचा जो निर्णय आहे हा स्वागतार्ह आहे, परंतु ज्या काही टेक्निक बाबी आहेत त्यासुद्धा दुरुस्त करणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.